आज आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून शिक्षकेतर समितीला समन्वय समितीला आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या आणि आमच्या मागण्या एकच आहेत। जसं सुधारित जुनी पेन्शन योजना लागू करावी। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे विना अनुदानित, अशांत अनुदानित व नियुक्ती तसेच 2005 नंतर 100% अनुदान असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। सरकारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंमलबजावणी करण्याबाबत ही एक मागणी आहे। दुसरी, राज्यातील नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती 2005 पासून अधिकृत तयार करण्यात आलेल्या तसेच सर्व सरकारी कर्मचारी, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी यांना परमनंट करावा ही एक मागणी आहे आमची। आणि आज आम्ही त्यांना 100% पाठिंबा दिलेला आहे। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून 100% त्यांना पाठिंबा राहील आणि आहे। कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा एक है, एक है। मी सुवर्णा देशमुख, जिल्हा रुग्णालय धाराशिव इथून नर्सेस फेडरेशनचे पदाधिकारी बोलत आहे। तर आज राज्य सरकारी मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने मागण्या म्हटलं तर जुनी पेन्शन योजना चालू करावी। पहिली मागणी तर ही खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा की आम्हाला जुनी पेन्शन चालू करावी। आणि दुसरी मागणी आहे अशी की जे आमचे बंधपत्रित किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना 10 वर्ष पूर्ण झाले तरी त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं। आणि नंतरची मागणी आहे तो म्हणजे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते सेवा प्रवेश नियम सुधारित करून फास्ट म्हणजे अशी पदोन्नती देण्यात यावी। आणि रिक्त पदे जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागात असू द्या अथवा राज्याच्या कुठल्याही खात्यामध्ये असू द्या तर ते रिक्त पदे तात्काळ भरावीत। या सर्व मागण्यांसाठी आम्ही संप केलेला आहे।